ठाण्यातील कळवा परिसरात एका स्कूल बसवर झाड कोसळलंय। रविवारची सुट्टी असल्याने स्कूल बस ही शाळेलगत पार्क करण्यात आली होती, त्यामुळे मोठी दुर्घटना ही टळली आहे। झाड पडताच वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशाने स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ते झाड बाजूला केलंय। मात्र पुन्हा एकदा मुंबईतल्या वृक्ष छाटणीच्या विषयाबाबत मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर असेल, प्रत्येक ठिकाणी फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। कळवा परिसरात शाळेच्या बसवर हे झाड कोसळलंय। रविवारची सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय, मात्र या सगळ्याच्या निमित्तानं फार मोठं प्रत्येकाच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पावसामुळे झाड उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। मुंबई, नवी मुंबईसह आता ठाण्यातही वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना समोर येत आहेत। कळवा परिसरातील एका शाळेच्या बसवर हे झाड कोसळलंय। दरम्यान नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे लगेचच वाहनाच्या वरचं हे झाड बाजूला करण्यात आलं। पावसामुळे झाड उन्मळून पडण्याच्या घटना मुंबईत आता मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत। वरळी बीडीडी चाळ क्रमांक 96 मध्ये एक मोठं झाड उन्मळून पडलंय, मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिकेच्याच भोंगळ कारभारावर नागरिक संताप व्यक्त करतायत। वारंवार तक्रारी करूनही मागच्या 2 दिवसात हे प्रकार वाढलेले असतानाही नेमकं प्रशासनाकडनं कसले दावे करण्यात येत आहेत असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मुंबईत धोकादायक झाड कोसळून 3रा बळी गेल्याची घटना घडली आहे। कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय। कुर्ल्यात युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू झालाय। कुर्ल्यात झाड पडून झालेल्या मृत्यूवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुसरीकडे चांगली जुंपली आहे। उपाययोजना केली, मोठी टेबल बिबल त्याच्यावर ठेवून दिले। कोणी लोकांनी चुकून पाय देऊ आडवा असं होता, पाय दिला तर ते झाकणाचं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार। आणि कोस्टल रोडला होतो, आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय। सगळं आम्ही आरोप नाही करतोय, आमचं म्हणणं आहे लक्ष द्या। सही करायला वेळ नसतंय तर मग लक्ष कुठे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं काय म्हणावं, कुठे बिझी असता? शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो त्या ठिकाणी। ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात। आणि आता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे। एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात, पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोहोचेपर्यंत, आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो। पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे। दरम्यान आणखीन एक दुर्घटना घडली आहे। मुंबईच्या आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। शनिवारी दुपारी मुसळधार पावसादरम्यान आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे। हसन रजा जहांगीर आलम सय्यद अशी या मृत तरुणाची ओळख आहे। हसन रजा साकीनाका परिसरातील रहिवासी होता। मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना झाडाची मोठी फांदी त्याच्या डोक्यावर कोसळली। गंभीर जखमी अवस्थेत त्याला मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केलं। दादरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। शिवाजी पार्कमध्ये मोठं झाड पडलं। सूर्यवंशी हॉल, कॉस्मॉस बँक, बालमोहन शाळेजवळही झाडं कोसळली आहेत। झाडं पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाले। पालिकेची पथकं झाडं हटवण्याच्या कामात व्यस्त आहेत।
मुंबई आणि उपनगरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असताना या घटनांमागे झाडांच्या मुळावर रासायनिक पदार्थ टाकून ती कमकुवत केली जात असल्याची गंभीर शंका एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा वैज्ञानिक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अंजली मुळके यांनी प्रशासनाकडे केली आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो इथे सुद्धा आपल्याला सिमेंट पाहायला मिळतंय, त्यामुळे कॉन्क्रिटीकरण एक मुद्दा समोर आलेला आहे। दुसरा मुद्दा तुम्ही एक उपस्थित करतायत तो म्हणजे काही रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो आणि त्यामुळे या झाडांची ही परिस्थिती निर्माण झाली। काय नेमकं आहे, काय तुम्हाला अनुभव आला? म्हणजे ज्या रस्त्यावरची जी मोठी मोठी पिंपळासारखी झाडं होती त्या बुंध्याला काहीतरी पावडर टाकताना पाहिलं आणि मला एक शंका आली आणि मी अगदी पेशंट सोडून मी त्याच्या मागे धावले आणि त्याला विचारलं की तू कुठल्या प्रकारचं हे पावडर टाकतोय, तर तो मला उत्तर द्यायला तयार नव्हता आणि तो पळून जात होता। पण मी त्याला म्हटलं की बाबा मी पोलिसातून आली आहे, तेव्हा तो बिचकला आणि मग त्याने मला सांगायला सुरुवात केली की मॅडम हे माझ्या पप्पांनी दिलेलं आहे आणि ते मुंग्यांचं पावडर आहे वगैरे असं तो सांगत होता। पण मी म्हटलं मुंग्यांचं पावडर तू का टाकतोय, तुझ्या पप्पांनी कुठून दिलं? तर माझे पप्पा आहे का, त्याच्या पप्पाचं त्यांनी नाव सांगितलं, मी नाही सांगणार, ते नंतर सांगेल तुम्हाला। पण त्यांनी ते एका बिल्डरच्या हाताखाली काम करतात आणि त्या बिल्डरने त्यांना ते पावडर द्यायला आणि टाकायला सांगितलं असं त्यांनी सांगितलं आणि ते पावडर मग तो गेल्यानंतर पळून गेला। त्यानंतर ते पावडर मी आल्यानंतर समोरच्या क्लिनिकच्या झाडावर ते टाकलेलं होतं बुंध्याला, ते मी पाहिलं। त्याच्यावरून अक्षरशः म्हणजे तो मुंग्यांचं पावडर तर अजिबात वाटत नव्हतं, कारण त्याच्यावरून मुंग्या जात होत्या, सगळ्या मुंग्या तिथेच होत्या आणि ते वेगळ्याच प्रकारचं एक शायनी ब्लॅक पावडर होतं, ब्लॅकिश करडा कलरचं पावडर होतं, ज्याचे माझ्याकडे फोटो पण आहेत। तर हे पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर नायट्रेट्स, कॉपर सल्फेट अशा प्रकारचे जे पावडर असतात, तर ह्या केमिकलच्या प्रकारचं असू शकतं अशी माझी शंका आहे। कारण हे जे नायट्रेट्स असतात ते हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझर्स असतात आणि हे जेव्हा झाडाच्या बुंध्याला टाकलं त्यांचा वापर केला जातो, लिटरली जेव्हा झाड पाडायचं असतं किंवा त्याला नष्ट करायचं असतं तर त्या झाडाच्या बुंध्याला टाकलं जातं आणि त्यामुळे काय होतं की ते ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी त्यामध्ये असते आणि त्या मुळांना असलेल्या फंगसला हे जे नायट्रेट्स असतात ते प्रचंड प्रमाणात नायट्रोजन पुरवतात आणि त्यामुळे ते फंगस जे असतात ते प्रचंड काम करतात जास्त कॅपॅसिटीने आणि ते मुळं कुजतात आणि ते आपोआप काही दिवसानंतर झाड कोसळून पडतं। तर ही प्रक्रिया होते आणि ही फार डेंजर आहे। म्हणजे जर असं होत असेल तर ही शंका जर माझ्या मनात आलेली आहे तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हे आज आता 2 दिवसात पाहतोय आपण अत्यंत प्रचंड प्रमाणावर झाडं कोसळली आहेत। मला वाटतं 6 जणांचा काहीतरी जीव गेला, त्यात एक छोटासा शाळकरी मुलगा पण होता। म्हणजे ते आपण हे दुःख पचवू शकणार नाही ते आई वडील। म्हणजे कुठल्या थराला जाऊन कुठल्या हव्यास आपण पोसून ठेवतोय आणि त्या थराला जाऊन विकास आहे हा का विनाश आहे याची एक आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आली आहे। डिकॉन्क्रिटीकरण त्याचबरोबर रसायनांचा वापर हा थांबणार का, यावर अभ्यास होणार का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईत विकास कामांच्या नावाखाली रस्त्यावरील झाडांच्या बुंद्याभोवती मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण झाल्यानंच झाडांचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशननं केला आहे। पाणी, हवा आणि पोषक द्रव्य मुळापर्यंत न पोहोचल्यानं झाडं कमकुवत होत असल्याचं पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तसंच डिकाँक्रिटीकरणाची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे। विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची गरज देखील व्यक्त होते। सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतो आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडं सुद्धा ही पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली, कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळाली। अनेक वृक्ष जे आहेत त्यांच्या फांद्या किंवा संपूर्ण वृक्ष हे रस्त्यावर पडलेलं पाहायला मिळालं। नेमकं हे का होतंय ह्याचंच कारण शोधण्याचा प्रयत्न आपण खरं तर करतोय आणि या सगळ्या संदर्भात मुंबईतली एक संस्था आहे वॉचडॉग फाउंडेशन, यांनी या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला एक पत्रव्यवहार केलाय। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या मागे ज्या स्थितीमध्ये सध्या आपण हे वृक्ष पाहतोय त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईतील जे काही रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर असलेली ही झाडांची सभोवतालची जी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं जे काँक्रिटीकरण, डांबरीकरण आहे त्याच्यामुळे खरं तर या झाडांचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। आहे बघा, आता रिपोर्टिंग करत असताना हे झाड इथे पडलेलं आहे
हा व्यक्ती जो आहे तो सुद्धा वाचलेला पाहायला मिळतोय. सोसाट्याचा वारा आहे आणि अशातच ही फांदी झाडाची पडली. वरती आपण जर पाहिलं तर खरं तर सुदैवाने मी स्वतः या अपघातातून वाचलेलो आहे. खरं तर हा व्यक्ती सुद्धा होता. काय झालं दादा आता तुम्ही इथून जात असताना काय झालं आता अचानकपणे वाचलेला हा झाड घटना घटी जाती, गिर जाता है बाइक, एक्सीडेंट हो जाएगा, पीछे से आगे कोई मार देता, मुश्किल होता. सुदैवाने तुम्ही वाचलात याच्यामधलं. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं की वरून ही जड फांदी तुमच्या अंगावर न पडता बाजूला पडली आणि सुदैवाने तो दुचाकी चालक सुद्धा वाचला याच्यामध्ये. आम्ही याचा सातत्याने पुरवठा करत आहोत की डिकॉन्क्रिटायझेशन झाडांचं झालं पाहिजे. तसा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा डिसिजन आहे की प्रत्येक झाडाच्या मुलापाशी किमान 3 फूट बाय 3 फूट जागा सोडली पाहिजे. पण आमची अशी मागणी आहे की 3 फूट बाय 3 फूट ही जागा अपुरी पडेल. त्याच्यापेक्षा तुम्हाला कमसे कम 5 फूट बाय 5 फूट अशी जागा सोडावी लागेल. कारण ही झाडं आहेत ती हेरिटेज झाडं आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.